नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापाराच्या संदर्भामध्ये जे संरक्षणाचं धोरण आहे, या संरक्षणाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. या अगोदर आपण मुक्त व्यापाराचं धोरण, त्याच्या समर्थनाचे आणि विरोधी मुद्दे नेमके कुठले आहेत याबाबतची सविस्तर चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण संरक्षणाचं धोरण, त्याचं समर्थन आणि त्याच्या विरोधी असणारे जे वेगवेगळे मुद्दे आहेत, ते मुद्दे याबाबतची जी चर्चा आहे, ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं व्यापारी संरक्षणाचं धोरण पाहत असताना देशाच्या व्यवहार शेषातील असमतोल दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून संरक्षणाच्या धोरणाचा जो वापर आहे, हा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं व्यापारावरती किंवा आयातीवरती जी काही जकाती किंवा नियंत्रणे लादून प्रामुख्याने संरक्षणाच्या धोरणाचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. अविकसित आणि विकसनशील देशांना या धोरणाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करावा लागत असलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्यानं व्यापारी संरक्षणाच्या धोरणाचा जो काही अर्थ आहे, हा अर्थ पाहत असताना आपल्याला दिसून येतं की देशी उद्योगाचं परदेशी उद्योगापासून संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून स्वीकारलेलं जे धोरण आहे, त्याला आपण संरक्षण धोरण असं म्हणत असतो. यामध्ये नेमकं काय केलं जातं, तर कमी किमतीच्या उत्पादनाच्या आयातीवरती नियंत्रण लादण्याचं उद्दिष्ट म्हणजेच उच्च किमतीच्या उत्पादनाच्या देशी उद्योगांना प्रोत्साहन देणे, असं त्याचा अर्थ असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या धोरणामध्ये प्रामुख्यानं देशी उद्योगांना अनुदान किंवा उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ते स्वस्त विदेशी उद्योगधंद्याच्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं टिकून राहतील, या दृष्टिकोनातून प्रयत्न संरक्षणाच्या धोरणामध्ये केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. हे जे संरक्षणाचं धोरण आहे, या संरक्षणाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना व्यापारी संरक्षणाच्या समर्थनामध्ये असणारे जे वेगवेगळे मुद्दे आहेत, ते मुद्दे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्रामुख्यानं हॅबलर यांनी व्यापारी संरक्षणाच्या समर्थनाच्या दृष्टिकोनातून आर्थिक आणि बिगर आर्थिक समर्थन असे दोन गट या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला जो मुद्दा आहे किंवा पहिला जो गट आहे, आर्थिक समर्थनाच्या दृष्टिकोनातून केले गेलेले जे काही वेगवेगळे मुद्दे आहेत, ते मुद्दे या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत. प्रामुख्यानं आर्थिक समर्थनामध्ये असणारा जो पहिला मुद्दा आहे की व्यापार शर्तीचा मुद्दा. प्रामुख्यानं व्यापारी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा व्यापार संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर देशाच्या व्यवहार शेषामध्ये असणारा जो काही असमतोल आहे, हा असमतोल दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं संरक्षणाच्या धोरणाचा जो वापर आहे, हा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं संरक्षणाच्या धोरणामध्ये आयातीवरती जकाती लादल्या जातात आणि प्रामुख्यानं या जकाती लादल्यामुळं काय होतं, तर परदेशातून येणारा जो काही माल आहे, हा माल देशामध्ये महाग होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच व्यापार शर्तीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशामध्ये विशिष्ट वस्तूंची मोठी संख्या या ठिकाणी जर आयात झाली, म्हणजेच की मागणी कमी, जर मागणीची लवचिकता जर कमी असेल, तर काय होतं, देशामध्ये आयात कर त्या ठिकाणी वस्तूंच्या वरती लादला जातो आणि प्रामुख्यानं त्या वस्तूंची आयात रोखण्याचा प्रयत्न संरक्षणाच्या धोरणाच्या माध्यमातून केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो, सौदा मुद्दा. प्रामुख्यानं दुसऱ्या देशांशी व्यापार वाटाघाटीमध्ये सौदा शक्ती ही जकातीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय व्यापार हा प्रामुख्यानं अनोन्य मागणीच्या तत्वावरती आधारित असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि प्रामुख्यानं त्या दृष्टिकोनातून काय केलं जातं, तर जकात हे एक हत्यार म्हणून त्या ठिकाणी वापरलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं इतर देशांना त्यांच्या जकातीचे दर
कमी करण्याच्या दृष्टिकोनातून भाग पाडलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं किंवा तशी पुनरावृत्ती घडवून आणली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि जकातीच्या भीतीनं देश काय करतात, एकमेकांना अनन्य मागणीच्या तत्वाप्रमाणे सवलती देण्यास प्रवृत्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की सौदा शक्तीचा जो मुद्दा आहे हा या ठिकाणी प्रामुख्यानं संरक्षणाच्या धोरणामध्ये आर्थिक समर्थनातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो अवपुंजन विरोधी मुद्दा. म्हणजेच की प्रामुख्यानं वेगवेगळे जे विकसित देश आहेत ते विकसित देश काय करत असतात तर आपल्या मालाचं अवपुंजन किंवा त्याला आपण डम्पिंग असं म्हणत असतो. हे डम्पिंग दुसऱ्या देशामध्ये वस्तूच्या किमतीच्या बाबतीमध्ये करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं डम्पिंग व्यवहाराविरोधी संरक्षणासाठी याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं डम्पिंग याचा अर्थ देशातील किमतीपेक्षा कमी किमतीत विदेशी बाजारपेठेमध्ये आपलं उत्पादन विकणं याला डम्पिंग किंवा अवपुंजन असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थात प्रामुख्यानं वाहतूक आणि इतर खर्च विचारात घेऊन हे अवपुंजन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं डम्पिंग किंवा अवपुंजन याचा हेतू काय असतो तर अल्प किमतीमध्ये वस्तू विकून विदेशी बाजारपेठ व्यापणे किंवा विदेशी बाजारपेठ काबीज करणे हा हेतू असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचा परिणाम काय होतो तर आयातीमध्ये असणारी जी काही स्पर्धा आहे ही स्पर्धा करणाऱ्या उद्योग संस्था नष्ट होतात आणि अशा उद्योग संस्थांचं संरक्षण करण्यासाठी अधिक जकाती आकारल्या जात असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आणि यामुळं आयात देशातील उत्पादनाच्या किमती वाढतात आणि डम्पिंगचा धोका या ठिकाणी टळला जातो. त्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येतो विविधताकरणाचा मुद्दा. प्रामुख्यानं देशांतर्गत उद्योगामध्ये विविधता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संरक्षण धोरणाचा आधार घ्यावा लागत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अर्थव्यवस्थेचा विकास हा समतोलित व्हावा यासाठी अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांचा विकास घडवून आणणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कुठल्याही एका क्षेत्राची प्रगती किंवा विकास करून चालत नाही तर अर्थव्यवस्थेमध्ये असणारी जी वेगवेगळी क्षेत्र आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा समान विकास होणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उदाहरणार्थ शेती असेल, कारखानदारी असेल, हे जे उद्योग आहेत हे उद्योग या ठिकाणी परदेशी स्पर्धेमध्ये त्यांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं विविधीकरण होणं अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून व्यापारी संरक्षणाचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येतो बाल्यावस्थेतील उद्योगधंद्यांचा मुद्दा. प्रामुख्यानं बाल्यावस्थेतील जे काही स्वदेशी उद्योग आहे त्या स्वदेशी उद्योगाच्या संरक्षणाचा मुद्दा हा अतिशय जुना असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. फेडरिक लिस्ट यांनी 1885 मध्ये तो अधिक लोकप्रिय बनवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं बाल्यावस्थेतील उद्योगधंदे देशातील उद्योग आणि उद्योगांचा गट ज्यात तुलनात्मक लाभ असतो त्यांना संरक्षण द्यावं म्हणून प्रामुख्यानं बाल्यावस्थेतील उद्योगधंद्यांच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उद्योगधंदा त्यांच्या बाल्यावस्थेत जर असेल तर तो अलीकडे म्हणजेच की नवीन स्थापन झालेला असेल तर तो प्रस्थापित विदेशी उत्पादनापासून त्याचं रक्षण करणं अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येतं. जर तसं केलं नाही तर त्याचा विकास होणार नाही, त्याला तुलनात्मक लाभ मिळणार नाही आणि त्यासाठी त्यांना पर्याप्त आकारमान प्राप्त करावं लागतं. म्हणजेच की त्यांना जर लाभ प्राप्त व्हायचा असेल परदेशातील विकसित देशातील उद्योगांच्या बरोबर त्याला जर स्पर्धा करावयाची असेल तर त्याचं पर्याप्त आकारमान हे वाढणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं त्याचं जर पर्याप्त आकारमान वाढलं तर त्याची कार्यक्षमता वाढून तो स्पर्धात्मकपणे कार्य करेल आणि कमी किमतीत उत्पादन करेल. तोपर्यंत त्याला संरक्षणाची गरज असते. बाल उद्योगाकडं प्रामुख्यानं साधन सामग्रीचा प्रवाह जाणं हे या ठिकाणी अपेक्षित असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं व्यापारी संरक्षणाच्या समर्थनामध्ये बाल्यावस्थेतील उद्योगधंद्यांचा मुद्दा
हा अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 6वा मुद्दा आपल्याला सांगता येतो सामाजिक महत्त्वाचे आणि मूलभूत उद्योग. प्रामुख्यानं आपण पाहतो की देशामध्ये शेती शिवाय प्रामुख्याने लोखंड उद्योग असेल, अवजड उद्योग असेल, वीज उद्योग असेल, यंत्रसामग्री असेल किंवा रसायने असतील, हे जे काही महत्त्वाचे जे काही समाजाच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे उद्योग आहेत अशा उद्योगांना सामाजिक महत्त्व मोठ्या प्रमाणावरती असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यांना संरक्षण देणं हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या मुद्द्यावरती मतभेद होण्याचा संभव असणं गरजेचं नाही. प्रामुख्यानं मूलभूत उद्योगांचा विकास आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या उद्योगांना आयात करानं संरक्षण देणं हे गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ते देशाच्या व्यापारी धोरणाचा एक महत्त्वाचा घटक किंवा भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून प्रामुख्यानं त्यांना संरक्षण देणं हे गरजेचं आहे. म्हणून प्रामुख्यानं त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचा 7वा मुद्दा आपल्याला सांगता येतो रोजगारीचा मुद्दा. प्रामुख्यानं संरक्षणासाठीचा नेहमीचा मुद्दा म्हणजेच की प्रामुख्यानं बेरोजगारीवरती उपाय शोधणं किंवा बेरोजगारी कमी करणं हा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आयातीवरती जर जकाती लादल्या तर काय होईल, आयात घटेल आणि आयात स्पर्धात्मक उद्योगातील प्रत्यक्ष रोजगारीला प्रोत्साहन देत असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. या परिणामानं आयात स्पर्धा उद्योगावरती अवलंबून असणाऱ्या इतर उद्योगातील रोजगाराला चालना प्राप्त होते आणि आयात पर्यायी उद्योगधंद्यांचा विस्तार होणं हे शक्य होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हॅबलर यांनी स्पष्ट केलेलं आहे की स्पर्धात्मक आयातीवरील जकातीने एकाच उद्योगातील बेरोजगार घटू शकतो, मात्र त्याच उत्पादनासाठी मागणी जर पूर्णपणे लवचिक असेल तर अशा आयात उत्पादनाला स्पर्धा ही असावीच लागते असं नाही. म्हणजेच एकूण रोजगार या ठिकाणी घटेल, मात्र प्रामुख्यानं काय होईल तर इतर क्षेत्रामध्ये असणारा जो काही रोजगार आहे या रोजगारामध्ये प्रचंड प्रमाणात जी काही वाढ आहे ही वाढ घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्यानं त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर यातला पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो व्यापाराचा समतोल मुद्दा. प्रामुख्यानं व्यापाराचा समतोल मुद्दा हा या संकल्पनेवरती आधारित आहे की आयातीवर निर्यातीचं आधिक्य जकाती आकारल्यानं निर्माण व्हावं, असं आधिक्य देशामध्ये सोने चांदी आयात करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. केन्स हा जो काही विचारवंत आहे या विचारवंताने हा मुद्दा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आयातीवरील निर्यातीच्या आधिक्यानं निर्यात क्षेत्राच्या विस्ताराच्या माध्यमातून रोजगारी आणि उत्पन्न याच्यामध्ये वाढ घडून येते आणि जकाती आकारून आयातीत घट घडवून आणता येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. उत्पन्नातील वाढीमुळं कर्ज निधीच्या पुरवठ्यामध्ये जी वाढ आहे ही वाढ घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते, ज्यामुळे व्याजदरामध्ये घट घडून येते आणि गुंतवणुकीला जी प्रेरणा आहे ही प्रेरणा प्राप्त होते आणि प्रामुख्यानं गुंतवणुकीतील वाढीमुळं प्रामुख्यानं रोजगार आणि उत्पन्न या दोन घटकांच्या मध्ये जी वाढ आहे ही वाढ घडून येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं व्यापाराचा समतोल मुद्दा हा केन्स यांनी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा यातला पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो श्रमिक उपजीविका मुद्दा. प्रामुख्यानं एका देशातील उच्च वेतन मिळणाऱ्या श्रमिकांनी उत्पादन केलेल्या वस्तूची दुसऱ्या देशातील कमी वेतन घेणाऱ्या श्रमिकांनी उत्पादन केलेल्या वस्तूशी स्पर्धा होऊ शकत नाही. म्हणून प्रामुख्यानं उच्च वेतन देशातील वस्तूचं अल्प वेतन आयात वस्तूपासून जकाती आकारून संरक्षण करावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच प्रामुख्यानं सॅम्युएल्सन यांनी स्पष्ट केलेलं आहे की काही गृहीताचा विचार करून ज्या ठिकाणी श्रमिक संरक्षण देशातील वेतन पातळीला मदत करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की श्रमिक संरक्षण देशातील वेतन पातळीला काय करतं, मदत करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. ज्या देशांच्या मध्ये श्रमिक दुर्मिळ आहेत त्या ठिकाणी खुल्या व्यापारामुळं श्रमप्रधान आयातीनं
प्रवेश शक्य होत असलेला आपल्याला दिसून येतो. याचा परिणाम काय होतो तर श्रमिक दुर्मिळता कमी होते. तसेच भांडवलावरील परताव्यामुळं तुलनेनं श्रमिकांचं वेतन या ठिकाणी घटवलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून प्रामुख्यानं संरक्षण न्याय असतं असं प्रामुख्यानं सॅम्युएल्सन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण यामुळं दुर्मिळ घटक श्रमिकांचं वेतन वाढतं किंवा दुर्मिळ असणारा जो काही श्रमिक हा घटक आहे त्याचं वेतन वाढतं. विपुल घटक भांडवलदारांनी परतावा त्याच्यामुळे काय होतं विपुल घटक भांडवलदारावरील परतावा घटत असल्याचं सॅम्युएल्सन यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 10वा मुद्दा आपल्याला सांगता येतो देशात पैसा ठेवण्याचा मुद्दा. प्रामुख्यानं या मुद्द्याचं समर्थन करत असताना आपल्याला दिसून येतं की विदेशातील वस्तू आणि सेवा विकत ज्या वेळेला आपण घेतो तेव्हा त्यासाठी द्यावं लागणारं जे काही चलन आहे किंवा पैसा आहे हा पैसा देशातील पैसा कमी होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो किंवा देशातील पैसा विदेशामध्ये जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि यामुळं लोकांनी देशात तयार होणाऱ्या उद्योगांमधून वस्तू आणि सेवा जर विकत घेतल्या तर त्यासाठी द्यावा लागणारा पैसा पुन्हा देशामध्येच राहत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. देशातील पैसा बाहेर जाण्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत नाही. म्हणजेच ज्यावेळेला आपण आपल्या देशात उत्पादन झालेल्या वस्तू घेतो तेव्हा आपणास वस्तू आणि पैसा दोन्हीही प्राप्त होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो देशी बाजार विस्तारण्याचा मुद्दा. प्रामुख्यानं या ठिकाणी आपण पाहतो की या मुद्द्यानुसार नवीन उद्योगांना संरक्षण दिलं जातं आणि श्रमिकांना त्याच्यामध्ये काम किंवा श्रमिकांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होतो. याचा परिणाम म्हणून काय होतं देशांतर्गत उत्पादनासाठी चांगली बाजारपेठ निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. देशातील बाजार विस्तारत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की प्रामुख्याने परदेशी वस्तूंपासून देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण प्राप्त झाल्यामुळं देशी बाजारपेठ विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून मदत होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं उद्योगधंद्यातील वस्तूंच्या शिवाय शेती वस्तूंचा समावेश सुद्धा या ठिकाणी केला जातो आणि देशांतर्गत उत्पादनाचा असणारा जो देशी बाजार आहे हा देशी बाजार विस्तारत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 12वा मुद्दा आपल्याला सांगता येतो की उत्पादनाच्या खर्चाच्या समानतेतील मुद्दा. प्रामुख्यानं देशी उद्योगांना संरक्षण दिलं गेल्यामुळं देशी उत्पादनाचा खर्च आणि विदेशी उत्पादनाचा खर्च समान होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि या दृष्टिकोनातून त्याचं समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या दृष्टिकोनातून हे जे काही सगळे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे आर्थिक मुद्दे म्हणून या ठिकाणी ओळखले जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. यातला जो दुसरा गट सांगितलेला आहे तो आहे बिगर आर्थिक मुद्दे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा आहे संरक्षणाचा मुद्दा. प्रामुख्यानं राष्ट्रीय संरक्षणाच्या पायाच्या मुद्द्यावरून उद्योगाच्या संरक्षणाचं धोरण देशाला स्वीकारावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देश त्यांच्या शेती व औद्योगिक उत्पादनाच्या आवश्यकतेसाठी दुसऱ्या देशांवरती जर अवलंबून राहिला तर युद्धासारख्या वेळी ते देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा मुद्दा संपत्ती साठवणं आणि श्रीमंत बनणं यासाठी वापरला जात नाही तर देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून तो वापरला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की संरक्षणाचा मुद्दा हा बिगर आर्थिक मुद्द्यांच्या मध्ये येत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काही वस्तूंच्या उत्पादनाला संरक्षण द्यावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जसं शस्त्रास्त्राचं उत्पादन असेल त्याच्याशी संबंधित असणारे उद्योगधंदे असतील हे स्वयंपूर्ण असणं गरजेचं आहे. अर्थात देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण स्वयंपूर्णतेवरती जोर देणं जरी शक्य नसलं तरी प्रामुख्यानं देशांतर्गत उद्योग आणि अधिक कार्यक्षम बनतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं जे समर्थन आहे हे समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर त्यातला दुसरा मुद्दा सांगितला जातो सुरक्षिततेचा मुद्दा. प्रामुख्यानं देशाच्या विशेष धोरणाच्या संरक्षणासाठी आणि लोकसंख्येच्या काही वर्गांसाठी काही उद्योगधंद्यांना संरक्षण देणं
या दृष्टिकोनातून समर्थन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. काही गोष्टी खुल्या व्यापारामध्ये अदृश्य होतात आणि त्याचं रक्षण हे राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीवरती केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हा मुद्दा विचारात घेत असताना प्रामुख्याने शेती उत्पादनाच्या आयातीवरती कर आकारला तर शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचं ठरतं, ज्यायोगे त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी वाजवी किमतीचं आश्वासन देता येतं, त्यांची भरभराट होते. प्रत्येक देशाचा शेती हा आधारस्तंभ असतो, त्यासाठी शेतकऱ्यांची भरभराट आवश्यक असते किंवा शेतकऱ्यांची प्रगती आवश्यक असते. या ठिकाणी शेती हा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो, ज्यायोगे मानव जातीला शारीरिक आणि मानसिक नवचैतन्य प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून कोणत्याही किमतीनं विदेशी स्पर्धेपासून शेतीचं संरक्षण केलं पाहिजे असं मत हॅबलर यांनी या ठिकाणी व्यक्त केलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं आर्थिक आणि बिगर आर्थिक मुद्दे जे होते समर्थनाच्या संदर्भामध्ये त्याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. यातला जो पुढचा मुद्दा आहे किंवा पुढचा जो काही आपला भाग आहे की स्वदेशी उद्योगांना संरक्षण देण्याच्या विरोधी काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये करणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आपल्याला सांगता येतो व्यापार शर्ती विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं व्यापार शर्तींना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून देशानं जकाती आकारल्यास त्याचा परिणाम काय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रामुख्यानं जकाती आकारल्यामुळं व्यापार शर्ती सुधारतात, पण जकात आकारणाऱ्या देशाच्या व्यापाराचं आकारमान या ठिकाणी घटतं. हा पहिला परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. दुसरा परिणाम आपल्याला सांगता येतो की जकाती आकारल्यामुळं देशातील उपभोक्त्यांना आयात वस्तूसाठी अधिक किंमत द्यावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. हा एक दुसरा त्यातला मुद्दा सांगितला जातो. तिसरा मुद्दा की इतर देशांच्याकडून जशास तसे उत्तर दिले जाते. आपण परदेशातून येणाऱ्या मालावरती जास्त प्रमाणामध्ये जर जकाती आकारल्या तर इतर देश सुद्धा जकातीचा दर वाढवतात आणि आपण निर्यात करत असलेल्या मालावरती ते प्रचंड प्रमाणावरती जकाती आकारतात. याचा परिणाम आपली निर्यात सुद्धा घटू शकते. हे व्यापार शर्तीच्या विरोधी असणारे हे वेगवेगळे मुद्दे आहेत. हे मुद्दे प्रामुख्याने जकाती आकारल्यामुळं निर्माण होत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतरचा यातला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो सौदा विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं संरक्षणासाठी अनेक आधारावरती सौद्याचं समर्थन केलं जात नसलेलं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं सौद्याकरता जकातीसारखं हत्यार जर वापरलं तर दुसरे देश सुद्धा जशास तसं उत्तर देतात आणि त्यामुळं दोन्ही देशांना ते नुकसानीचं ठरत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. देशात मक्तेदारी स्वरूपाची प्रवृत्ती निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते, जी इतकी शक्तिमान बनते की जकातीमध्ये घट करण्यास परवानगी दिली जात नाही. म्हणजेच की या ठिकाणी अनन्य सौदा शक्ती ते मानत नाहीत. म्हणून प्रामुख्याने सौदा विरोधी मुद्दा हा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून चुकीचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो की विविधताकरणाच्या विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं अनुभवावरून असं दिसून येतं की जो देश समतोल मार्गानं विकसित झालेला नाही तो आंतरराष्ट्रीय आर्थिक गोंधळानं अधिक परिणामी होतो. जसं प्रामुख्यानं पीक न येणं किंवा दुष्काळ असेल, मंदी, भाववाढ, युद्ध, ही जी काही वेगवेगळी विविधता आहे ही विविधता प्राप्त करून स्वयंपूर्णता प्राप्त करावी लागत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यांच्या उद्योगांना संरक्षणामुळे संपूर्ण विविधता शक्य नसते आणि स्वयंपूर्णता प्राप्त करणं जरी तो देश जगातील सर्वात श्रीमंत देश असला तरी वास्तवात कोणताही देश अर्थव्यवस्थेच्या समतोल वाढीसाठी सर्व साधन सामग्रीने युक्त असत नसतो. कोणत्याही एका आणि इतर मार्गाने त्याला दुसऱ्या देशांच्या वरती अवलंबून राहावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून अर्थव्यवस्थेच्या विविधीकरणासाठी फक्त संरक्षण गरजेचं नाही. हा एक मुद्दा त्याच्या विरोधी मुद्दा सांगितलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगतो तो बालउद्योग विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं संरक्षणासाठी बालउद्योगाच्या मुद्द्यावरती अनेक कारणांनी अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही कारणं आपल्याला सांगता येतात की हे देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देऊन त्यांचा विकास करणं हे कठीण असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कोणत्या उद्योगाला संरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा
हे ठरवणं अवघड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. कारण प्रत्येक उद्योगाची सुरुवात ही बाल्यावस्थेतून होत असते. वास्तवात बाल्यावस्थेची निवड करणं हे कठीण असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यासाठी आवश्यक अशी दूरदृष्टी गरजेची असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्या उद्योगास आवश्यक असणाऱ्या ज्या काही रचनात्मक बाबी आहेत या बाबी महत्त्वाच्या असाव्या लागत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर दुसरं कारण सांगितलं जातं की बालउद्योगास संरक्षण दिलं तर एक विशिष्ट स्थिती निश्चित केली पाहिजे की निश्चित कालावधीनंतर ते संरक्षण काढून घेतलं जावं. ज्यावेळेला तो उद्योग त्याची प्रगती करेल किंवा त्याला आपण तरुण होईल असं म्हटलं पाहिजे. प्रामुख्यानं तो उद्योग जर परदेशी उद्योगांशी स्पर्धा करण्यात जर समर्थ झाला तर प्रामुख्यानं कुठल्याही अटीशिवाय त्याचं संरक्षण काढून घेतलं पाहिजे. परंतु तसं घडून येत नसलेलं आपल्याला दिसून येतं. पुढचं एक कारण सांगितलं जातं की प्रामुख्याने एका उद्योगाला संरक्षण दिलं की त्यामध्ये स्वार्थ हित संबंध निर्माण होतात. हे जे कर कमी करण्यास किंवा प्रामुख्यानं कर कमी करण्यास किंवा दूर करण्यास तयार होत नाहीत. म्हणून प्रामुख्यानं तात्पुरतं संरक्षण हे अपेक्षित आहे, परंतु कायमस्वरूपी संरक्षण हे योग्य नाही असं हॅबलर यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की बालउद्योग विरोधी मुद्दे मांडले गेलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतरचा 5वा मुद्दा विरोधी मुद्दा आपल्याला सांगता येतो रोजगार विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं या संरक्षणाच्या धोरणावरती टीका करत असताना टीकाकारांनी सांगितलेलं आहे की जकाती बेरोजगारी कमी करू शकत नाहीत, कारण आयातीवरील नियंत्रणामुळे निर्यातीमध्ये घट होते. ज्यावेळेला आयात स्पर्धा उद्योगातील बेकारी कमी होते, पण ती निर्यात उद्योगधंद्यामध्ये वाढत असल्याचं मत केन्स यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो व्यापाराचा समतोल विरोधी मुद्दा. हा मुद्दा सुद्धा योग्य दृष्टिकोन दर्शवत नसलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कारण सर्वच देशांनी याच नियमाचा जर अवलंब केला तर कोणालाच लाभ होणार नाही. तसंच दीर्घकाळ आयातीवरील निर्यातीचं अधिक्य चालू ठेवता येणार नाही. म्हणजेच की सोन्याचा असणारा आंतरप्रवाह किमती वाढवतील आणि बाह्य प्रवाह किमती घटवतील. म्हणून दीर्घ कालावधीमध्ये निर्यात ही आयाती बरोबरच असली पाहिजे. त्याचबरोबर या कालावधीत व्यापाराच्या समतोलाचा मुद्दा याला काहीही अर्थ या ठिकाणी प्राप्त होणार नाही, कारण देशामध्ये सोन्याची मुक्त हालचाल होणार नाही. आणि या दृष्टिकोनातून केन्सनं जो वेगळा विचार आहे हा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने स्पष्ट केलेलं आहे की ज्या वेळेला एका देशाच्या निर्यातीचं अधिक्य रोजगार आणि उत्पन्नामध्ये वाढ करतं तेव्हाच इतर देशातील आयात अधिक्य त्या ठिकाणचा रोजगार आणि उत्पन्न कमी करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच प्रामुख्यानं विरोधी धोरण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा 7वा विरोधी मुद्दा आपल्याला सांगता येतो श्रमिक उपजीविका विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं हा मुद्दा सुद्धा अवास्तव गृहितावरती आधारित असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी वस्तूच्या किमती फक्त वेतनदारानं निश्चित होतात हे गृहीत धरलेलं आहे. श्रमिक हाच फक्त उत्पादनाचा घटक असतो, पण वास्तव हे आहे की वस्तूची निर्यात घटकाच्या संयोगानं होते. श्रमिक जमीन आणि भांडवल यांच्यासह भागीदार असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. हे फक्त श्रमप्रधान वस्तू की कमी वेतन श्रमिक यानं ठरत नसून ज्या ठिकाणी उच्च वेतन श्रमिकांपेक्षा खर्च लाभ अधिक होतो, म्हणून प्रामुख्यानं हा मुद्दा चुकीचा ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. सर्व प्रकारच्या वस्तूच्या उत्पादनातील तोटा हा उच्च वेतन देशांना होतो. तसंच हे जे काही उच्च वेतन देशामध्ये उत्पादनाचा खर्च सुद्धा अधिक असतो. वास्तवात उच्च वेतन उच्च उत्पादकतेमुळे दिलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून ज्या ठिकाणी श्रमिकांची उत्पादकता जास्त असते अशा देशामध्ये उत्पादनाचा एकक खर्च कमी वेतन देशांपेक्षा अधिक असलेला आपल्याला दिसून येतो. याचा परिणाम काय होतो, ज्या वेळेला उच्च वेतन देशामध्ये एकक खर्च कमी असतो तेव्हा ते अल्प वेतन देशांशी स्पर्धा करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजेच की श्रमिक उपजीविकेच्या विरोधी मुद्दा हा या ठिकाणी सांगितला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितला जातो देशात पैसा ठेवण्याचा विरोधी मुद्दा. प्रामुख्याने संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अत्यंत चुकीचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो.
हा मुद्दा तर्कपूर्ण नाही, कारण प्रत्येक देशानं नियमाचं जर पालन केलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारच घडून येणार नाही. जगातील कोणत्याही देशातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ किंवा कुठल्याही देशाला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ प्राप्त होणार नाही. देशांतर्गत उत्पादनापेक्षा कमी किमती असणाऱ्या देशातून वस्तू खरेदी केल्या जातात. अशा वेळेला देशातील उद्योगातील वस्तू खरेदी केल्यानं उपभोक्त्यांचा तोटा होणार आहे. तसंच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विदेशी देणी देण्यासाठी देशी चलनाचा वापर केला जात नाही. वास्तवामध्ये वस्तूसाठी वस्तू दिल्या जातात आणि देणं आंतरराष्ट्रीय चलनामध्ये, म्हणजेच की डॉलर असेल किंवा इतर आंतरराष्ट्रीय चलनं असतील याच्यामध्ये दिली जातात. म्हणून प्रामुख्याने देशात पैसा ठेवण्याच्या विरोधी मुद्दा हा या ठिकाणी सांगितला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो देशी बाजार विस्तार विरोधी मुद्दा. प्रामुख्यानं हा मुद्दा सुद्धा चुकीचा असलेला आपल्याला दिसून येतो. याचं कारण असं की देशांतर्गत बाजाराचा विस्तार विदेशी बाजारातील निर्यातीने होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला आपण जकात करानं आयात नियंत्रित करतो तेव्हा निर्यात घटते, आयात घटते आणि निर्यात सुद्धा घटत असलेला आपल्याला पाहायला मिळते. कारण इतर देश सुद्धा काय करतात, जशास तसे उत्तर देतात. त्याचप्रमाणे देशांतर्गत उद्योगांना किंवा उत्पादनांना अधिक किंमत आकारतात. त्यामुळे उपभोक्त्यांचा तोटा होतो, म्हणजेच की देशी बाजार या ठिकाणी विस्तारत नाही. प्रामुख्यानं त्या दृष्टिकोनातून हा एक विरोधी मुद्दा सांगितला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातला शेवटचा विरोधी मुद्दा आपल्याला सांगता येतो उत्पादन खर्च समानता मुद्दा. प्रामुख्यानं सर्वच देशांनी आयात कर जर अधिक प्रमाणामध्ये जर लादला तर आंतरराष्ट्रीय व्यापार या ठिकाणी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्यानं भेदात्मक संरक्षण धोरणाची कदर या ठिकाणी केली जात असलेला आपल्याला पाहायला मिळते. पण जर जकात कराचा वापर जशास तसा जर केला तर इतर देशांकडून कार्यक्षम देशांतर्गत निर्यात उद्योगधंद्यांना हानी पोहोचत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. अशा धोरणानं उत्पादनाचा अधिक खर्च असणाऱ्या अकार्यक्षम उद्योगांना संरक्षण दिलं जातं. म्हणजेच प्रामुख्यानं भेदात्मक धोरण कार्यक्षम उत्पादक विरोधी अकार्यक्षम उत्पादक यांच्या बाजूनं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वसाधारण उपभोक्त्यांच्या विरोधी असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं हे जे काही संरक्षणाचं धोरण आहे या संरक्षणाच्या धोरणावरती वरील पद्धतीनं जरी टीका होत असल्या तरी अलीकडील काही वर्षांच्या मध्ये गॅट असेल, जागतिक व्यापार संघटना असतील इत्यादींनी जकाती फारशा आकारता येत नाहीत. म्हणजेच की जागतिक व्यापार संघटना आणि गॅट या देशांचे असणारे जे सभासद आहेत त्या सभासदांना आपल्या देशांतर्गत आयात आणि निर्यात करत असताना प्रामुख्यानं जकातीचा वापर फारसा करता येत नाही. त्यांच्या सभासद देशांना त्यांनी केलेल्या नियमावलीप्रमाणेच वागावं लागत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अलीकडे व्यापारातील अनेक निर्बंध हे दूर केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि बहुतांश देश हे मुक्त व्यापारी धोरणाचा अवलंब करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं संरक्षणाच्या धोरणाच्या संदर्भामध्ये त्याचं समर्थन आणि त्याच्या विरोधी असणारे हे जे वेगवेगळे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भातील जी सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. धन्यवाद.